गाईच किती आणलं त्याला. बोललेलं कम नाही दाखिलं तू. बोललेलं कम नाही दाखिलं. तुझी डायरेक्ट एवढी आणीन तुला मी. माझं तो काय तू मध्ये मध्ये बदाम पण टाकलेले. गाईज फायनली आम्ही घरी आलो गावावरून. दमलोय जास्त आणि दमून मी आता आलतो ना, तर लगेच हरिपाठ वाजायला गेलतो इकडे मंदिरात हनुमंताच्या. तर तेव्हा अजून आलो एवढ्यात. आता जवळपास 8 सव्वा 8 झाले. पण ते गावाकडची मजा अजून आठवू राहिली मम्मीला आणि मला आणि गणेशला. आणि ते लय मजा येत होती कारण गाद्या टाकून झोपत होतो. लय मजा येत होती नाही का ते लोक माझा आणायचे दुपारी. मजा होती रे. मठ्ठा बिठ्ठा ते कवर चालायचं लय भारी. रात्री भजन 3 वाजेपर्यंत. ते धिंगाणाच वेगळा ना. 2 दिवस 3 वाजता भजन. हा जास्त झोपला का मला टाळच वाजू राहिले कानामध्ये. मला पप्पा मला आपण मग रडूच येऊ राहिले. वाटत नाही तसं होऊ राहिलंय. त्याच्यामुळं आता 2-3 दिवस करमणार नाही. तरी आम्ही 2 दिवस गेलो होतो. 7 दिवस गेलो असतो तर कसं झालं असतं आपलं. हरी जागर हरी कीर्तन 7 दिवस 3 तास रात्रवंत मजा आली असते. आणि गाईज आता पुढचे 7 दिवस जाईल ना तवा आहे ना. 7 दिवसच जायचं मस्त की अंगावर आता आहे ना घ्यायला. नवरात्र. नवरात्रात नाही एवढं. झोपलं का काय बोलायला. झोपलं ना टाळाचा आवाज येतो, मृदुंगाचा आवाज येतो. 2 दिवस थांबलो आम्ही. बाकी इकडे आता मी ना मॅगी केली मला आणि चहा. गणेश चहा आणि बटर खातोय. मम्मी पण चहा आणि बटर खावर. 2-3 दिवस जरा हे वाटेल पण नंतर होईल विषय. इकडं किती सोबती केलं राव. इकडं काय वाटलं नाही एवढं. आपलं वाटलं होतं राव कुठं माहिती का, महादेवाच्या मंदिरात आणि विठ्ठलाच्या मंदिरात. समाप्ती झाली ना कसं तरी लागलं. लय भांडे होते इकडे मम्मीला आज खरंच. लयच भांडे घातले. हा कपडे बी उचलेत राव. हॅलो टाकणार मी. काय म्हणली बाहेर जाऊन बघ किती राडा होता. आहे तर बसतो वर पाय करतो त्या खुर्चीवर बसतो. किती येडी झाली काय तू. तुझं काही कामच आहे नाही. तुझा अभ्यास केला करायला. कशाला बोलतो. किती वेळा अभ्यास करीत नाही. त्याला काही काम नव्हतं म्हणून दिलं मी त्याला लिहायला. काहीच नाही असं नाही. आरामात एडिटिंग करून राहिलो मी. आरामात काय एडिटिंग करून राहिलो मी माझ्याची. एक तर काल ब्लॉग नाही टाकला. कालच्या काल नाही टाकला. टरबूज आहे ना नूतन खाणार गा रे. मीच ठेवले जायसाठी. मी पण खातो. गाईज आता जिमवरून आलो त्याच्यामुळे चेहऱ्यावर जाऊन मला आंघोळीला जाणार आहे मी आता. तसं परत तू काम करते दाखवलं ना. तुला काम केलंय मग काय दाखवलं रे. बांगडी पुचतोच तर आणते काहीच आम्हाला. गाण्या फ्रीज मधलं टरबूज. आवाज येतो का तुला. हेडफोन घातले का. गाण्या तुला खरंच तुझं खूप धन्यवाद माझ्याकडे बरं का. नाही खरंच ना माय ना डोक्याला टेन्शन होतं. हे करू का ते करू का ते करू का हे करू. एवढं लिहून नसतं आलं माझ्याकडून. मी लिहून देतो तुला. माझ्याकडे एवढे पेशन्सच नाहीत भाऊ. मी 15-20 मिनटं बसलं का माझी मान बिन पाय पॅक झाली का मी लगेच झोपून घेतो. गण्या दुपारी नाही दिदीला गेलतो म्हणून बाहेर गेलतो ATM पैसे काढा. एकदम कडक होऊन त्याच्यात हाफ शर्ट घातलेला गेलो आणि ते जेव्हा ATM मध्ये गेलो का भाई हातमध्ये 2 AC चालू गारावा. एवढं बेकार गार लागलं ना इतकं भारी वाटलं मला. बाहेर आलो का गरम वापस लागली नुसती. किती बोललेलं कम नाही दाखिलं तू. बोललेलं कम नाही दाखिलं. हात पाय घे करीन भाऊ. हा तुझी डायरेक्ट एवढी आणीन तुला मी. माझं तो काय तू निर्लज्जम गाढवा. येस उद्या नेतो आपण. हा उद्या
त्याला किती गुदगुले झाल्यात तो अभ्यास पूर्ण केला त्याचा 15 असाइनमेंट झाले 5 बाकी काय त्याच्या नसा हे झाल्यात फार यार त्याचे बाईसेप दिसू राहिलेत ते तसे. असं होय तर बघितो होय हुशार आहे होय तू त्याचं नाक असं वाटतं बटबट भरलं सर्दीनं तुला तर म्हणलं मग पास्ता पिस्ता. तू काय ना पिस्ता मध्ये मध्ये बदाम पण टाकलेले मध्ये मध्ये बदाम पण आहेत. तू काय ना भरपूर काय ग्लासची ग्लास काय पुसतो ना नेमकं काय. लय राग येत असतो. लय राग नाही का बोलत असा जास्त शहाणा झालाय तू खाईन रट्टे मग हा मग येऊस तर रट्टे खाईन हा मोबाईल कट केलं कसं काय बोलत होतो बोला नाही हात पाय आणि ना घेतोय नीट राह तू हा तुला हाताचं मारला असता लाकडाने काय नाही आणि तुला मी एवढं लक्ष लाकडं सगळं फेकून येईल. तुला मी का फेकून ते पण चोळा घडी घालून ते घडी घालून लांब मस्त. फेकून डायरेक्ट इथून जाऊन बर्फाच्या डोंगरात पडशील काय हा काश्मीर मध्ये फेकून देईन तिकडे बर्फाच्या डोंगरात अशी घडी घाली दुमती चिमती तू ज्याला जेवढं चिडीशील तुला अजून चिडीन तुला. चिडीन नाही ते बोलत होत असते मार खायच्या लायकीच आहे काय केलं त्याने? गाडा आणि कागद खाल्ले तो गाडा काय खातो कामच खातो ती प्लेट वाटी आहे ना बेस मध्ये तुला नाही कुठं ना तो इकडे तिकडे राडा केला तर कवरा राडा गेलाय मग ते आवरायला राडा का ते काय मी हागत आणि प्रत्येक घरात बेडरूम मध्ये इथं तिथे हागतच चालत तू कुठं साफ करी तिथंच पडून देती. तू करतो का साप खरे तू करतो साप लाज धर ना गाव पुन्हा आला तसं नुसता असा पाडलेला आहे ए गवस पातीला करतो काहीतरी आपलं उलसट शिजितो खाल्लं आणि दिलं फेकून पातीला हाय कामाला वाट्या 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 भरीत राहतं एवढं खातं कोंबडी वाणी देतो फेकून आता एक काम करतो, इथून जा बेडरूम मध्ये जा, दार लावून घे. हा तुझा बेडरूम बरं का? चांगलं बुक भेटायला येईल तुला पोरगी घ्यायचं. पेटीचे ते उघडायचं, पेटीचे बटन वाजत बसायचं, कुट 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 किती कुट म्हणतोय कानाजवळ वाजतो जा निघ. मी संख्येन वडी ना तुला नीट राय हा काय करत आता गरीबाची व्यथा, जा भीक मागायला त्याची ट्रेनिंग दे ना. मी ट्रेनिंग दे ना कशी भीक मागायची. दावडची सांग ना. हा घेऊ घ्यायचा. तुला हे घ्यायचं होतं ना झिरप व्हाईट पॅन्ट घ्यावं लागेल मग त्याच्यावर. माहिती आहे ना हार ती पण आहे. बुड्ड पण पॅन्ट रे. कोणतं काढलं कोणी याला नाहीतर अशी शर्ट घेतात फेकून देतात ते हाऊसकीपिंगचं शर्ट आहे शर्ट आहे त्या याच्या अंगात पाहिला का बघ ते स्टेटसला असं बघ कोणता आवडला शर्ट नानीला? म्हणला नाही, व्हाईटच घे. मायपासून घे ना घेऊन सांग इकडे दे ना मोबाईल 5 मिनिटं धोतर घेशील ना. धोतर घाल काय वेगळं आहे का संप्रदायचं धोतर आहे शामड्या नाकाचं क्लासला धोतर घालून जायचं. ते पण जुनं पुन्हा फाटलेलं देईन. ए कॉलेज क्लासला धोतर घालून जायचं. मी धोतर घालून जायची. पहिले धोतर घालायची का तू? आम्ही फोटो पाहिले त्याचा तर गाईज रात्रीचे 12 वाजले आता. ऑन टाईम दाखवतो आम्ही. 1 मिनिट बाकी फक्त 12ला. आणि आता सध्या एडिटिंग करतोय. एडिटिंग म्हणजे बऱ्यापैकी झाली. तसं मोबाईल एडिटिंग करीत असतो जास्त वेळ मला आहे ना म्हणजे लॅपटॉपला कोटाण्याकरीत बसावं लागेल, त्याच्यामुळं सोपं जातं मोबाईलवर. आता एक व्हिडिओ म्हणजे जो गावाकडे गेलो त्याचा 1-2 पार्ट बनवणार आहे. 1 पार्ट तिकडचा, 1 पार्ट घरी आल्यावर, असे 2 पार्ट बनवणार आहे. 1 पार्ट एडिट झाला तसे, दुसरा पण बनवायचा आहे, थंबनेल बनवायचं आहे. गाणं झोपलं बी हे लाईट चालू नाही करू शकत ना, ते झोपलं बिचारं काय झोपून द्या. मी बी आता थोड्या अजून अर्धा 1 तास एडिटिंग सगळं कंप्लीट झालं तर झोपून घेणार बस. आजच्या ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे